सो नेक्स्ट क्वेश्चन आहे माझी पाळी बंद झाली आहे. सो आता माझ्या सेक्स लाईफवर याचा काही इफेक्ट होईल का? ॲक्च्युली इफेक्ट जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं की आता माझी पाळी बंद झाली म्हणजे माझं सेक्स लाईफ संपलं तरच होईल. अदरवाईज होण्याचे काही कारण नाही आहे. तुमची व्हजायना तिथेच आहे. फक्त आधी जे तुमचे हॉर्मोन्स होते, जे भरपूर प्रमाणात तयार होत होते, ते आता मिनिमल प्रमाणात तयार होतात. म्हणून व्हजायनाची जी ॲक्च्युअल कॅपॅसिटी आहे किंवा त्याची थिकनेस आहे, त्याची ल्युब्रिकेशनची जी आधीची कॅपॅसिटी आहे, हे सगळं हळूहळू कमी होतं आहे. पण जर तुम्ही मेनोपॉज होण्याच्या आधीपासून सेक्स लाईफमध्ये प्रॉपरली एंगेज असाल तर तुमच्या व्हजायनाला त्या कंडिशन्समध्ये सुद्धा, तेवढ्या कमी हॉर्मोन्समध्ये सुद्धा तुम्ही लाईफ ठेवू शकता. कसं, मी जर सेक्स करत राहिले तर माझ्या बॉडीला त्या पद्धतीने राहायची सवय असते आणि म्हणून ज्या कपल्समध्ये सेक्स लाईफ ॲक्टिव्ह असतं अगदी मेनोपॉज होईपर्यंत, पण त्यांचं सेक्स लाईफ त्यानंतर सुद्धा चालू राहतं. उलट बायकांच्या बाबतीत असं असतं, मेनोपॉज झालं की प्रेग्नन्सीचं टेन्शनच गेलं. मुलं मोठी झालेली असतात, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यातून मोकळे झालेला आहात आणि आता तुम्हाला प्रेग्नन्सीचं टेन्शनच नाही आहे ना. मग जर तुम्हाला प्रेग्नन्सीचं टेन्शन नाही, उलट तुम्ही फुल फ्लेशमध्ये सेक्स एन्जॉय करू शकता. प्रॉब्लेम कुठे येतो, कारण मेनोपॉजच्या आधी मी या गोष्टीची काळजी केलेली नसते आणि मेनोपॉज झाला की माझी व्हजायनाला जो सप्लाय असतो हॉर्मोन्सचा तो कमी होतो. तिथला जो थिकनेस असतो इनर लायनिंगचा तो कमी होतो. त्यामुळं ती जी लायनिंग असते ती पातळ होते, फ्रॅजाईल होते आणि ल्युब्रिकेशन कमी व्हायला लागतं. ल्युब्रिकेशन कमी व्हायला लागतं प्लस आधी जे कमी स्टिम्युलसमध्ये मला ल्युब्रिकेशन येत होतं तेवढ्यानं येत नाही. आता मला थोडा एक्स्ट्रा स्टिम्युलस लागतो आणि ल्युब्रिकेशन कमी, पातळ झालेली स्किन आहे, डेलिकेट झाली आहे. मग जेव्हा सेक्स करायला जातो ना तेव्हा तिथे ड्रायनेसमुळे पेन होणं, कधीकधी स्मॉल कट्स येणं आणि त्याच्यामुळे त्रास होणं. मग पेनफुल झालं की मला ते नकोसं वाटतं. जी गोष्ट मी आजपर्यंत प्लेजरसाठी करत होती ती पेनफुल झाली, मला त्रासदायक झाली की मला ती नकोशी वाटते. मग अशा वेळी माझी स्वतःची याच्यासाठी तयारी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा अशा फिमेल्समध्ये इस्ट्रोजनचे जेली दिल्या जातात किंवा हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी केली जाते किंवा आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये हे सगळं नॅचरल मेडिसिन्सने करतो. नॅचरल मेडिसिन्स की जे नॅचरल हॉर्मोन्स देतात त्या फिमेल्सच्या बॉडीला, सो दॅट तुमची व्हजायना हळूहळू कॉपअप करते ह्या सगळ्या चेंजेससोबत आणि तुम्ही तुमचं सेक्स लाईफ एन्जॉय करू शकता. फक्त मेडिसिन्सने होत नसेल तर जसं पुरुषांमध्ये PRP केल्या जातात तसं फिमेल्समध्ये व्ही शॉट, ओ शॉट म्हणून ट्रीटमेंट असते. तुमचं ब्लड घेऊन त्यातला प्लेटलेट रिच प्लाझ्मा हा वेगळा केला जातो आणि तो इंजेक्ट केला जातो. तिथे त्याने अँजिओजेनेसिस होते, म्हणजे नवीन वेसल्स तयार होतात, कोलॅजन फॉर्मेशनला स्टिम्युलस मिळतो आणि कोलॅजन फॉर्मेशन स्टार्ट होतं आणि रिज्युनेट होते तिथली. आणि ती रिज्युनेट झाल्यामुळे मी जेव्हा सेक्स करते तेव्हा माझे सेन्सेशन्स जे ब्लॉक झालेले असतात किंवा कमी झालेले असतात ते पुन्हा रिएस्टॅब्लिश होतात. मी पुन्हा सेक्स एन्जॉय करू शकते. आणि ज्या गोष्टीमध्ये आता समजा मला ड्रायनेस आहे ना, तर मी हे ॲक्सेप्ट करून चालायचं की इथून पुढे कदाचित मला ल्युब्रिकेशन घेऊन सेक्स करावा लागेल किंवा मला स्टिम्युलस थोडा जास्त वेळासाठी मिळवावा लागेल जेणेकरून माझं ल्युब्रिकेशन चांगलं येईल आणि मग मला सेक्स करावं लागेल. म्हणजे तुम्ही काही चेंजेस करा, ल्युब्रिकेशन ॲड करा आणि ॲक्टिव्ह राहा. मग तुम्ही सुद्धा तुमच्या पार्टनरसोबत अगदी वयाची 70 जरी क्रॉस केली तरी सुद्धा सेक्स करू शकता.